जी 120 वर्ष जुनी युनिव्हर्सिटी आहे, परंतु जो सन्मान माननीय देवेंद्रजींना मिळतोय डॉक्टर ऑफ फिलॉसॉफी हा 120 वर्षाच्या त्यांच्या कालावधीमध्ये केवळ 10 जणांना मिळाला। तर असा एक अतिशय आपल्या सगळ्यांना अभिमान वाटेल असा जो कार्यक्रम या ठिकाणी होतोय, त्या कार्यक्रमाला व्यासपीठावर उपस्थित आहेत रिस्पेक्टेड फुकावरी-सान, रिस्पेक्टेड एमशिना-सान, महाराष्ट्राचे शिक्षण मंत्री दीपकजी केसरकर, सभागृहामध्ये उपस्थित सर्व मान्यवर, महाराष्ट्रातून मुंबई असो कसो फडणवीसांनी मेय हुकुशिको आता येते कुरते तायन कांशादेस, म्हणजे मी महाराष्ट्रामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो आहे आणि आमचे परममित्र आम्हा सगळ्यांचे मार्गदर्शक माननीय देवेंद्रजी फडणवीसांना हा जो सन्मान तुम्ही देतात याबद्दल मी तुमचे आभार मानतो। मी आत्ताच म्हटल्याप्रमाणे 120 वर्ष जुन्या ह्या विद्यापीठाने आतापर्यंत ज्या 10 लोकांना सन्मान दिला त्यात आता एक व्यक्ती आपल्या सगळ्यांचे मित्र माननीय देवेंद्रजी हे स्थानापन्न झालेले आहेत। हा सन्मान देवेंद्रजींना जलसंवर्धन आणि सामाजिक ऐक्यासाठी दिला जात आहे। 2015 मध्ये याच विद्यापीठात देवेंद्रजींच्या पुढाकाराने भारतरत्न डॉक्टर आंबेडकर यांचा पुतळा बसवण्यात आला। याच भेटीदरम्यान डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ आणि कोयासिन विद्यापीठात सामंजस्य करार झाला होता। गेल्या 8 दशकांपासून भारत आणि जपान परस्पर मित्र आहेत। जसे भारताचे जपानबरोबर नाते घनिष्ठ करण्यासाठी मोदींनी योगदान दिले, तसेच महाराष्ट्राचे जपानबरोबर नाते घनिष्ठ करण्यासाठी देवेंद्रजींनी योगदान दिले। देवेंद्रजींना मिळालेला सन्मान भारत जपान संबंधांना मैत्रीतून युतीकडे घेऊन जाणार आहे। जपानबरोबर महाराष्ट्राचे शैक्षणिक आणि सांस्कृतिक संबंध यामुळे घनिष्ठ बनतील। महाराष्ट्र जपान संबंध घनिष्ठता भारताची सर्वाधिक गुंतवणूक महाराष्ट्रात आणण्यासाठी देवेंद्रजींनी विशेष प्रयत्न केले। सुमारे 1400 जापनीज कंपन्यांनी भारतात गुंतवणूक केली आहे, त्यापैकी 800 कंपन्यांचे व्यवसाय महाराष्ट्रात आहेत। हा सन्मान अशावेळी देवेंद्रजींना मिळतोय की ज्यावेळी भारत अमृतकाळाच्या दिशेने आणि 5 ट्रिलियन इकॉनॉमीच्या दिशेने जातो आहे, ज्यात महाराष्ट्राचे योगदान 1 ट्रिलियनचे असणार आहे। महाराष्ट्र आज परकीय गुंतवणूक आकर्षित करण्यात देशात प्रथम क्रमांकावर आणि जपानची सर्वाधिक म्हणजे 22% गुंतवणूक महाराष्ट्रात झाली आहे। जपानच्या शैक्षणिक विकासाचे मॉडेल महाराष्ट्रासाठी आदर्श आहे। दुसऱ्या महायुद्धात अणुबॉम्बमुळे बेचिराख झालेला देश 1970 मध्ये जगात दुसऱ्या क्रमांकाची मोठी अर्थव्यवस्था बनला, ते जपानने मानव संसाधन विकासावर भर दिल्याने। आज महाराष्ट्र नवीन राष्ट्रीय शिक्षा धोरणाच्या माध्यमातून तेच करत आहे। मी या विद्यापीठातून आलेल्या सगळ्यांना विनंती करणार आहे की जे जपानमध्ये शिक्षणाचं मॉडेल तयार झालं, ज्या मॉडेलमध्ये मोठ्या प्रमाणात स्किल डेव्हलपमेंटवर भर दिला गेला, ज्या स्किल डेव्हलपमेंटच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात रोजगार निर्माण झाला, वेल्थ क्रिएट झाली, त्याचं मोठ्या प्रमाणावर आमच्या भारतामध्ये प्रेझेंटेशन व्हावं, ज्याच्यातून प्रेरणा घेऊन महाराष्ट्रामध्ये सुद्धा अशा प्रकारच्या अनेक गोष्टी आपण करू शकू। मी माननीय देवेंद्रजींचं आपणा सगळ्यांच्या वतीने खूप अभिनंदन करतो। जपानच्या या विद्यापीठाला ही खूप आभार व्यक्त करतो आणि माझं बोलणं संपवतो। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।